स्पोर्ट्स झिला आपण पाहताय, स्पोर्ट्स वेअर यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर आकर्षक टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. कलरफुल प्रिंट टी शर्ट आणि संपूर्ण आमच्या एंटायर टीमला, ऑफिशियल टीमला टी शर्ट या ठिकाणी आपण पाहू शकताय तर दिले गेलेत. रुपेजी पाटील साहेब यांची वेगळीच संकल्पना, काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा असं चालता बोलता कम्प्युटर असं म्हणायला वावगं ठरणार नाही. प्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला, थोडासा बाउन्स मिळाला. खेळपट्टी आता टणक झाले कारण घड्याळ जवळजवळ 12 वाजून गेलेले आहेत. सकाळच्या सतत थोडंसं मॉइश्चर असतं, खेळपट्टी थोडीशी नमी असते, चेंडू जास्तीत जास्त बाउन्स होताना पाहायला मिळत नाही. सूर्याची कोवळी किरणं असतात आणि अशा वेळेला थोडीशी आउटफील्ड स्लो असते. परंतु त्यानंतर जसजसं 17 रन नंतर ऊन आपल्याला पाहायला मिळतं, खेळपट्टी टणक बनते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, जन्मेशचा हा फटका एक मोठा प्रहार करण्याचा इरादा त्याने स्पष्टपणे दाखवला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही आला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते आतापर्यंत अजिंक्यच्या हातखंडामधून 2 बॉलचा खेळ झालाय. कोणतीही धाव आतापर्यंत दिलेली नाहीये. सुरुवात चांगली झाली या 2 बॉलवर. मिस्टर अजिंक्य एक ट्रम्प कार्ड गोलंदाज, भरवशाचा गोलंदाज आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख. जन्मेश थोडंसं फुटवर्क यावेळेला जरूर काम करत नाहीये, त्या चेंडूच्या बरोबर रेषेमध्ये, सरळ रेषेमध्ये खेळत नाहीयेत आणि त्याचा नतीजा हा मात्र यावेळेला स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. स्ट्रगल करतायत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन आहे, 2 षटकं ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी आपल्याला पाहायला मिळतील. 6 षटकांचा एकंदरीत सामना, 6 षटकांमध्ये काय बी पॉझिटिव्ह सहित 70-80 धावा येतील याकडे लक्ष असेल. जन्मेचा हा एक अप्रतिम मास्टर माइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. फक्त चेंडूला दिशा दिली, वेगेचा फायदा उचलला, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर पॉइंट मध्ये पाहायला मिळतं. फेकी करतील तत्पूर्वी 3 धावा जन्मेशच्या बॅटमधून. चौथ्या बॉलवर यावेळेला अकाउंट ओपन केलं जातं. चौथ्या बॉलवर धावा मिळतील 3 आणि संघ जाऊन पोहोचतोय प्रिस्मी 11 मुरबेट टीम. प्रथम बॅटिंग करताना आमचे लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 2 जे अंतिम 8 चे सामने आज आपण या ठिकाणी खेळवतोय. अंतिम 4 मध्ये जाण्याचा संघर्ष हा क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळतो. टॉस हरल्यानंतर प्रिस्मी 11 मुरबेट टीमला बॅटिंग आली आणि बॅटिंग करताना 3 बॉल अजिंक्यने आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना जन्मेशला थांबवलं आणि चौथ्या बॉलवर मिळाली ती 3 धावा. अकाउंट ओपन होतोय प्रिस्मी 11 मुरबेट टीम 3-0. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी आपण पाहतायत. षटक पहिलं. फील्ड जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, लेफ्ट हँड बॅटर हार्दिकने खूप चांगली प्रगती केली. युवा चषक उमरोळीच्या मैदानात त्याला आपण प्लेइंग 11 मध्ये पाहिलं नव्हतं, त्यानंतर त्याला संधी देण्यात आली आणि या मैदानात तर त्याने बोलबाला त्याचा राहिलाय. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डबल माइंड मध्ये होते आणि कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी मिस्टर अखिल. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना हार्दिक कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले. मागच्या मॅचचे जर आपण आढावे घेतले तर हार्दिकच्या बॅटमधून धावा आले, त्याचा बॅटिंग अवरेज प्रॉपरली राहिलाय, स्ट्राईक रेट चांगला राहिलेला आहे. परंतु या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये इथे मिळते अजिंक्यला विकेट. म्हणून अजिंक्यचा मी उल्लेख केला होता, एक विकेट टेकर गोलंदाज कसा असावा तर अजिंक्य सारखा असावा. पहिला धक्का हार्दिकच्या स्वरूपात प्रिस्मी 11 मुरबे टीमला गॉन. थँक्यू. अगदी योग्य आहे. रुपेश दादाला सलाम असेल. ऑलवेज ऑल ऑफ टाइम. अनिकेत बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रिस्मी 11 मुरबे या टीमला पहिला धक्का बसतोय. 3 या धावसंख्येवर. जन्मेश एका साईडला चाचपडत खेळत असताना अजिंक्यचा या वेळेला अप्रतिम स्पेल राहिला. आतापर्यंत 5 बॉल हाताळलेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज अँड टेकन. अनिकेत आल्या पावली परत बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन झाल्यानंतर आपण पाहतायत ही दुसरी विकेट. आई एकविरा चषक विकेट डाऊन, फलंदाज बाद.
थँक्यू. चला, टेनिस बॉल क्रिकेट खेळतायत. 30 सेकंदामध्ये अनिवार्य आहे खेळपट्टीवर जाणं. लगातार 2 बॉलवर 2 विकेट्स. अजिंक्यने हा स्पेल अप्रतिम ब्युटिफुल पाहायला मिळाला. काय गोलंदाजी यावेळेला केली गेली, अचूक टप्प्यावर भेदक मारा करत. व्हेरिएशन गोलंदाजामध्ये कसं असावं अजिंक्यने हे दाखवून दिलं गेलं. आणि पहिलं षटक वीर तानाजी पारगावच्या नावावर, स्पेशली अजिंक्यच्या नावावर जाताना पाहायला मिळतं. 2 फलंदाज मोहरे टिपले गेलेत आणि इथून सिच्युएशन थोडीशी डाऊन पाहायला मिळते प्रिस्मी 11 मुरबे या टीमची. प्रेम, आकाश यावेळेला एफर्ट घेत असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत गोलंदाजी करणारे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 3 रन्स 2 विकेट. चांगला बॉलिंग अनालिसिस आपल्याला पाहायला मिळाला अजिंक्यच्या माध्यमातून. अजिंक्य घरतने जबरदस्त स्पेल हाताळला. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. आता आकाश तरे आपल्या गोलंदाजी मार्कवर सेकंड बॉल घेऊन राऊंड द विकेटने येतोय जन्मेशसाठी. पुन्हा एकदा आज जन्मेश थोडासा निराशजनक कामगिरी करताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने तो मोठा फटका मारण्यासाठी ओळखला जातो, सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो, या खेळाडूकडे चहू बाजूने खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू आज थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला चढ उतार सहन करावे लागतात, कारण आयुष्य हे व्हिडिओ गेम प्रमाणे आहे. कधी वर तर कधी खाली असं हे आयुष्य आपल्याला सहन करावं लागतं. स्विच हिटचा फटका बिटवीन द गॅप मध्ये स्वतःला स्ट्रेच केलं. स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केलं. चांगला फटका, चौकार, गुड शॉट. परंपरेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. 16वं वर्ष. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितले. इथे मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस होते. पायावर जाऊन चेंडू आदळला. कदाचित बॅटची एज घेऊन पायावर जाऊन चेंडू आदळून जर असा झेल टिपला असता तर विकेट मिळाली असती. परंतु इथे आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 8 या धावसंख्येवर. सुरुवात थोडीशी संत गतीने सुरू आहे. कधी कधी क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलेलं आहे, कधी सुरुवात चांगली होते भन्नाट, कधी मधलं जर आपण पाहिलं तिसरं चौथं हे कधी कधी आपण पाहतो लो स्कोर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा 5व्या षटकामध्ये षटकार चौकारांच्या आतषबाजी पाहायला मिळते. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट म्हणून या खेळाला पसंती जास्तीत जास्त का मिळाली, कारण शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेट जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. आणि त्यामुळे या खेळाला आपण प्रेडिक्शन करूच शकत नाही. या क्रिकेटचा खेळच असा आहे. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट पाहायला मिळतं. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलंय. तुम्हाला 25 मिनिटे दिलेत, त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही 5 षटकांमध्ये वेळ दिला जाणार नाही. यावेळेला पंचांकडे दाद आणि यस, प्रेम गॉन. लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेला. फलंदाज या ठिकाणी प्रेम अचंबित होतोय की कसं काय मला पंचांनी लेग बाईच्या स्वरूपात लेग बिफोर विकेट दिली. पायचीत पकडला गेला, परंतु मिडल स्टंपला हा चेंडू भेदला होता. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. साहिल पाटील आम्हाला दर्शवत असताना प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण हा रिप्ले पाहू शकाल. आकाश तरेचा हा बॉल जेव्हा चेंडू डिलिव्हर्ड झाला, राऊंड द विकेटने आले आणि इथून आपण पाहते परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ने कनेक्ट झाला नाही चेंडू आणि सरळ मिडल स्टंपला भेदला असता. काय डिसिजन आहे. फेअर डिसिजन, गुड डिसिजन बाय अजित म्हात्रे सर. राईट डिसिजन पाहायला मिळाला. म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून तिन्ही पंचांची क्वालिटी काय आहे हे दर्शवून दिलं गेलंय. एक चांगलं क्रिकेट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला मिस्टर प्रेम. 3 धक्के बसलेत आतापर्यंत 8 या धावसंख्येवर.
काय गोलंदाजी केले आकाश तरेने सुद्धा. वीरतानाजी पारगाव टीम आज स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहायला मिळते. घरातून निघताना अगोदर सकाळी टीम मीटिंग घेतली असेल, रात्रीच टीम मीटिंग भरपूर झाल्या असतील की आपल्याला मुरबेट टीम लागलेली आहे, तर डेफिनेटली आपण त्याचा पुरेपूर अभ्यास करू. आणि जेव्हा तुम्ही असा अभ्यास करता त्यावेळेला तुमचा रिझल्ट हा 100% बनतो. व्यासपीठावर मनोजजी पाटील, रुपेशजी पाटील यांचे बंधू, नेहमीच त्यांचं सहकार्य, त्यांचं पाठबळ रुपेशजी पाटील यांना सातत्याने पाहायला मिळतो. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 रन्स. सुनीलजी वजा आणि संदेशजी पाटील मॅचचा आनंद घेत असताना थोडीशी धावपळ, त्यांची तारांबळ हे आमच्या नजरेसमोर येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया आपण सुभाषजी कदम, जे स्वतः डीजे प्रोप्रायटर आहेत आणि उपसरपंच नान दगडी, विरातन बुद्रुक, सफाळे पश्चिम, या पण सुभाषजी कदम यांच्या डीजेला ऐकूया. थँक्यू. चला, सागर स्मृती आई चंडिका कशित कोपर टीम आणि टीम 94 गावदेवी धानीव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी 4 षटकानंतर रेडी राहायचं आहे. टॉस टाइम. जास्त वेळ दवडला तर कालचं फॉर एक्झाम्पल आपल्या समोर आहे. 9 बॉलची पॅनलाइज केली गेले आणि तोच संघ गावदेवी धानीव हा अंतिम 8 मध्ये पोहोचला. प्रतिस्पर्धी संघावर मात केली टीम 94 कामन या टीम बरोबर आणि 11 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना त्या धावा दिल्या नाहीत. 1 बॉल 6 ची मॅच आली होती. सचिन गरत अष्टपैलू खेळाडू. सचिन ह्या वेळेला आपण पाहतायत हा चेंडू त्याच्या रडारमध्ये जरूर होता. क्रॉस बॅटचा उपयोग केला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल नवीन येणारा फलंदाज मिस्टर ओंकारला आज काहीतरी करून दाखवण्याची नामी संधी आहे. कारण तुमच्याकडे आता 23 बॉल राहिलेत. या 23 बॉलमध्ये मॅक्झिमम 50-55 ची पार्टनरशिप झाली तर कदाचित धावसंख्येला आकार वाढेल. एक फायटिंग टोटलकडे वाटचाल होईल आणि तुमच्या गोलंदाजांना चांगलं पाठबळ देण्यासाठी, खऱ्या अर्थानं आपण पाहतात फायटिंग करण्यासाठी ही धावसंख्या उभारली जाईल का याकडे लक्ष असणार आहे. जन्मेश उजव्या हाताचा एक अतिशय हरहुन्नरी खेळाडू. सचिन गरज समोर अनुभवी बॉलर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हा झेल महत्वपूर्ण, परंतु इथे परफेक्ट चौघांच्या मधोमध नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होत असताना पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 12. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. 3ऱ्या षटकातील बॉल फेकून झालेत ते 2. पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये काहीच धावा आल्या नाहीत आणि त्याचा नतीजा आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, 2 बॅटर सुद्धा चांगले आहेत, परंतु आज संघ संकटात सापडलाय. प्रिस्मी 11 मुरबे आणि त्या मुरबे टीमला आता दोन्ही फलंदाजाला धावून येण्याची गरज आहे. म्हणजेच काहीतरी एक चांगल्या इनिंगची गरज असेल. चांगला फटका, हेलिकॉप्टर शॉट आणि सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्ही फॅक्टर मध्ये हा क्लास जन्मेच्या बॅट मधून षटकार. चांगला फटका खेळला होता. मनगडाचा चांगला वापर केला. MSD ची आठवण करून देणारा फटका आपण पाहतायत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर कृष्णा लक्ष्मण सातपुतेला हेलिकॉप्टर शॉट खेळताना भरपूर वेळा पाहिलं. त्या अगोदर ओंकार देसाईला आपण पाहिलं होतं. त्यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सेन्सिबल बॅटिंग करण्यामध्ये माहिर आहे मिस्टर जन्मेश. षटकार आल्यानंतर लगेच गोलंदाजाला त्यांनी रिस्पेक्ट दिली, त्याला माहिती आहे. आणि इथून थोडंसं लेझी क्रिकेट राहिलं आणि त्यामुळे 2 धावा कंप्लीट केल्या जातील यात मात्र शंका नाहीये. चेंडू जिथपर्यंत गॅदर होत नाही विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत मात्र आपण पाहू शकतायत
की धावा तुम्ही पळून पूर्ण करू शकता आणि त्या मिस चा फायदा मिळाला प्रतिस्पर्धी संघाच्या दोन फलंदाजांना. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागला होता. वन बाउन्सने चेंडूला फील्ड केलं जाईल. अनिकेत पुढे सरसावतायत. चांगली फिल्डिंग प्रवीण पाटीलकडे फेकी करतायत. तत्पूर्वी सिंगल मिळेल. जन्मेजच्या बॅटमधून एकदा होईल आणि प्रिस्मी 11 मुरबे टीम जाऊन पोहोचते फलकावर. 21 या धावसंख्येवर या षटकामध्ये धावा येत आहेत. 6 षटकांमध्ये कॅल्क्युलेशन करताना जर 8 ते 9 जर षटकार आले तर एक चांगली फायटिंग टोटल बनते, परंतु त्यासाठी 1 ते 2 फलंदाजाला चान्स घ्यावा लागतो. प्रॉपरली त्यांना टायमिंग सहित आउट ऑफ दी बॉल, आउट ऑफ दी पार्क बॉल फेकावे लागतात, खेळावे लागतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेलाय. 1 रन मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. फेकी स्वैर झाली होती. बॅकअप चांगला मिळतोय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 3 षटकांच्या अखेरीस 22 रन मिनिटे घेतली 3 षटकांसाठी. वीर तानाजी पारगाव या टीमने जवळजवळ 16 मिनिटांचा अवधी आतापर्यंत घेतला गेलाय. म्हणजे येणारे 2 षटका आहेत तुम्हाला 9 मिनिटांचा अवधी दिला जाईल. आणि तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटासा डीजे ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. टॉप क्लास ब्रँडेड स्पर्धा एकविरा चषक साक्री 2025. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय श्री श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण, ऐतिहासिक मैदान आणि या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान आपण पाहतायत. सेकंड कॉल असेल. सागर स्मृती, आई चंडिका कशित कोपट टीम आणि टीम 94 गावदेवी धारीव. पंचांकडे दाद आणि या वेळेला आकाश तरे लेग बिफोर विकेट दुसरा बळी मिळवतोय आणि पंच सुद्धा अजित म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय ॲक्युरेट डिसिजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू डिलिव्हर्ड झाल्यानंतर आकाश तरे राऊंड द विकेटने येत असताना परफेक्ट यावेळेला पायावर जाऊन चेंडू आदळला. मिडल स्टंपला खेळत होते, शफल झाले होते आणि इथून मात्र आपण पाहू शकतात आकाश तरेच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. फलंदाज ओमकार बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. यावेळेला आपण पाहू शकता ज्या पद्धतीने विकेट्सवर विकेट्स मिळत आहेत. इंटरव्हेल विकेट आपण पाहू शकाल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. बाउन्स झाला, टॉस झाला, चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा होता. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा इरादा फलंदाजाने दर्शवला होता. डॉट बॉल जयेश जो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 22. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. आकाश तरेचे 2 बॉलचा खेळ झालाय. आकाश तरे कष्टपैलू खेळाडू. विश्वनाथ पाटील मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फार वेगाने चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जातोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी चौकार. गुड शॉट. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 26. ऑन साइडला जयच्या बॅटमधून पूलच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा षटकार. ब्युटिफुल टायमिंग, ब्रिलियंट. 6.
काय फटका खेळला होता, पूलच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा षटकार पाहायला मिळाला. सरळ चेंडू अमित पाटील यांच्या स्वागतासाठी निघून जातोय. म्हणजेच इथे आपण पाहताय सागर स्मृती आई चंडिका कशित कोपट टीम उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण रुपेजी पाटील यांच्या वतीने शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, फार दूर आहेत परंतु अजिंक्य घरत येत आहेत. जजमेंट चुकलं. अखिल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखिल पुढे येत असताना जजमेंट नव्हतं तेवढं प्रॉपरली आणि त्यामुळे जयेशला जीवनदान मिळालं. 2 धावा मिळतील. चौकार षटकार 2 धावा 3 बॉलमध्ये 12 त्याच्या बॅटमधून 400चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय. संघाला घेऊन जातोय 34 या धावसंख्येवर. आदरणीय संतोषजी गरज साहेब पारगावचे अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावर. चौकार काय बॅटिंग केले आतापर्यंत. 5 बॉल फेस केलेत आणि 5 बॉलमध्ये 16 रन आक्रमकता सिद्ध केले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38. 20 मिनिटे आणि 30 सेकंद घेतलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला हे षटक तुम्हाला मॅक्झिमम 5 मिनिटात फेकलं गेलं पाहिजे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचले गेली. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनेलवर. आई एकविरा चषक साखरे 2025. संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटका अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये आता अखिलला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त धावा होत्या त्या 6. तिसऱ्या षटकांपर्यंत धावा होत्या 13. तिसऱ्या षटकात 19 धावा आल्यानंतर आपण पाहताय ज्या पद्धतीने पंचांकडे दाद मागितली. पंच इथे आपण पाहू शकताय सक्षम आहेत आणि लेग बाईचा इशारा करत असताना आशुतोष व्यवहारे सर पंचांनी पहिलं निरीक्षण केलं आणि त्यानंतर हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. अखिलची हलकीशी अपील होती आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 39. प्रिस्मी 11 मुरबे टीम आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मुरबे टीम खेळते. त्याच्या अगेन्स्ट पारगाव टीम खेळत असताना पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक परफेक्ट. यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. इनसाइड एज शॉर्ट लेगला चेंडू वळतोय. प्रवीण पाटील स्वतः येत आहेत, चेंडूला उचलतायत, फेकतायत. एक धाव इझिली कंप्लीट होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 5वा आहे. उर्वरित 10 बॉल राहिलेत. 10 बॉलमध्ये दोन्ही बॅटरच्या कदाचित माइंडमध्ये चाललं असेल की इथे 3 ते 4 मोठे फटके आले तर कदाचित प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणलं जाईल, परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स. मोठा प्रहार यावेळेला अखिल दर्शवतोय की जन्मेश जरी चांगला एक फलंदाज असला तरी सुद्धा मला जिद्दीने लढायचंय आणि त्याकरता मला माझ्या कर्णधारांनी आकाशने गोलंदाजी दिले त्याचा मी स्वीकार सहजगत्या यावेळेला घेईन, स्वीकारेन आणि त्या पद्धतीने मी चांगली गोलंदाजी करेन. जेव्हा एखादा चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतो त्यावेळेला त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं. ती संधी जेव्हा एकदा निघून गेली तर त्या संधीचं सोनं करता येत नाही. ऑन साइडला जन्मेश यासाठीच ओळखला जातो. गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला स्टायलिश शॉट खेळला. षटकार.
थँक्यू. काय फटका खेळला होता, अप्रतिम फटका पाहायला मिळाला. टायमिंग चांगलं होतं, प्रॉपरली वेळ होती. आपला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे टायमिंग चांगलं नव्हतं. प्रवीण पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला. बॅटचं टॉप एज. जन्मेच्या खेळीला पूर्ण विराम. कमबॅक केलं मिस्टर अखिलने. षटकार आला तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा विकेट घेण्याची क्षमता आहे, हे अखिल या बॉलवर दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46 या धावसंख्येवर जवळजवळ धक्का क्रमांक 5. 46ला 5 धक्के बसले गेलेत प्रिस्मी 11 मुरबे या टीमचे. धानीव टीमची धमचाक खूप पाहायला मिळते. ज्या पद्धतीने इथून ते खेळले आणि लगेच धोंडा वडवली भिवंडी यामध्ये त्या ठिकाणी रवाना झाले नाईटच्या स्पर्धेमध्ये खेळताना. त्या अगोदरच्या दिवसामध्ये बिलोशी मध्ये आपण पाहिलं, वाडा तालुक्यामध्ये एक उपसरपंच चषक SP प्रेझेंट खूप छान पद्धतीने पार पाडला आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा ते खेळले. ऑन साइडला काय फटका खेळलाय, अक्षयच्या बॅट मधून धमाकेदार झन्नाटेदार षटकार. 6 धावा. थँक्यू. संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचली गेली. 52 रन्स 5 षटकांच्या समाप्ती अखेर म्हणजे प्रिस्मी 11 मुरबे या टीमकडे मोठी फळी आहे. टॉप ऑर्डरचे फलंदाज थोडंसं नाराज केलं. जन्मेशने बराच वेळ खेळपट्टीवर राहिले. धावांचा वेग वाढला आणि इथून मात्र आता मिडल ऑर्डरचे फलंदाज सुद्धा चांगली बॅटिंग करतायत, हे प्रिस्मी 11 मुरबे टीमच्या संघाने दाखवून दिलं गेलंय. चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळला गेला. संघाची धावसंख्या 52. कुश चौधरी, वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन 70-70 स्पोर्ट्स या लाईव्ह चॅनेलवर सातत्याने त्याची चांगली कॅमेरामॅनची भूमिका सातत्याने पाहायला मिळते. बिग बॅश धमाके कव्हर करत असताना कुश चौधरी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेत या स्पर्धेला. मुरबे या टीमला स्पेशली मुरबेचाच हा अनमोल रत्न पाहायला मिळतो, चांगली प्रगती करतोय. आज 70-70 ब्रँड हा पूर्ण जगभरामध्ये तारिक सय्यद यांचा हा ब्रँड झळाळताना पाहायला मिळतो. नुकतीच काल रात्री माणकोलीला स्पर्धा पार पाडली गेली. डिस्ट्रिक्ट वाईज आपण पाहू शकलात एक मोठी स्पर्धा 10 लाख आपण पाहू शकलात आणि खऱ्या अर्थानं 10 लाखाच्या स्पर्धेमध्ये चांगलं वर्चस्व काही संघाने प्रस्थापित केलं. या मॅचच्या दिशेने शेवटचं षटक आहे. ज्या स्थितीने चाललेत ती स्थिती आतापर्यंत चांगली पाहायला मिळते. पारगाव मेडिकल स्टोरचे प्रोप्रायटर भगवानजी पाटील जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपतायत प्रेक्षक, तर भगवानजी पाटील यांच्याकडून किती रुपये? 200 रुपयांचं कॅश प्राइज. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल प्रवीण पाटीलच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 52 या धावसंख्येवर. शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल मिस्टर अजिंक्य. पहिलं षटक अजिंक्यने हाताळलं होतं. चला आसिफ शेख आपला कॅप्टन आपण लवकरात लवकर पाठवायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना लगेच टॉस या ठिकाणी केला जाईल. ऑन साइडला फटका तर छान आहे, परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का मोठा प्रश्न चिन्ह होता. आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. आता या वेळेला संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलंय. ज्या पद्धतीने हा झेल खूप महत्वपूर्ण होता. आता इथून जर आपण पाहिलं तर जयेशच्या बॅटमधून कदाचित 1 ते 2 मोठे फटके आले तर या झेलचा जास्तीत जास्त उल्लेख केला जाईल आणि चर्चा राहील ती पारगावच्या गावामध्ये म्हणा किंवा पारगावच्या डगआउटमध्ये म्हणा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 54. 54. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर बॉल फेकून झालेत. 2 बॉलचा खेळ झालाय.
यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु इथे आपण पाहतायत आकाश कोणतीही चुकी करणार नाहीये. जयच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शाना होतोय. इथे फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. वाक काय गाणं आहे. ज्या पद्धतीने मंत्रमुग्ध करणार आहे गाणं. आई एकविरा मातेचं नवसाला पावणारी हकेला धावणारी आई कारल्याच्या डोंगरावरी आगरी कुळी बांधवांची कुळ स्वामिनी आणि खऱ्या अर्थानं सनी देव यांचा एक अप्रतिम आवाज आणि आवाजाचे एक गोड गळ्याचे धनी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सनी देव आपल्याला मानाचा मुजरा असेल. आपला असाच आवाज हा बरकरार राहील. वेगवेगळ्या सॉन्गची आम्ही वाट पाहू यूट्यूब चॅनलवर. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अजिंक्यला मिळाली विकेट, विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अजिंक्य घरत. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रवीण पाटील पुढे सरसावतायत. अजिंक्य सांगतायत यू वेट प्रवीण माय डिअर फ्रेंड. मात्र जबरदस्त झेल टिपला. लगातार हा दुसरा विकेट आणि विकेट क्रमांक 7 आपण पाहू शकतायत. फलंदाज बाद. गॉन. थँक्यू. अप्रतिम जो बॅटर उतरलाय त्याचाच आवाजाचा आहे. मात्र सुंदर सॉन्ग आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक ओळीमध्ये काहीतरी आपण पाहू शकतायत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते समजल्यानंतर कोरोनाच्या काळातले दिवस सगळ्यांना आठवत असतील. अशा प्रकारचं मात्र हे एक सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येक पंक्तीमध्ये किंवा ओळीमध्ये त्याचा अर्थ लपलेला आहे. तो सनी देव आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या मैदानात आहे. एक रन तर मेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. हॅट्रिक बॉल होता बाईच्या स्वरूपात. अजित म्हात्रे सर यावेळेला पंच दर्शवत असताना सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 55 धावा प्रिस्मी 11 मुरबे या टीमची जाऊन पोहोचते. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. शेवटचा आणि अंतिम षटक आणि शेवटचा बॉल या पहिल्या डावातील. अजिंक्यने खूप चांगली गोलंदाजी केले. काबिले तारीफ असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. 4 विकेट्स फायफर होतील का याकडे लक्ष असेल. आणि यावेळेला बाचेज फायफर जबरदस्त 5 विकेट सहित आपल्या नावाचा बोलबाला खेळपट्टी आपल्या प्रेमात पाडली असा गोलंदाज अजिंक्य घरत. पहिलं षटक आणि शेवटचं स्लॉक ओव्हरचं षटक अतिशय नेत्रदीपक पाहायला मिळालं. 6 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर आणि प्रिस्मी 11 मुरबेट टीमची धावसंख्या 55. 2 षटकांमध्ये ज्याने खूप चांगली गोलंदाजी करत अवघ्या फक्त 5 धावा दिल्या. आपल्या करिअर मधला हा बेस्ट अनालिसिस असेल. बॉलिंग अनालिसिस आपण पाहू शकतायत. आणि फायफर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एक चेंडू देऊन सुद्धा त्याला आपण सन्मानित करणार आहोत. अर्थातच त्याचं नाव आहे मिस्टर अजिंक्य घरत. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर अजिंक्य. व्हेरी नाईस बॉलिंग. तर या आपण टॉस या ठिकाणी केलं जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि टॉसच्या दिशेने आपण जाऊया.
या रॅम्बो किनी यांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. भगवानजी पाटील साहेब यांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करायचंय. तर अमित पाटील प्लीज या. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याची ताकद स्वतःजवळ ठेवा. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचं हे अनमोल वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. करूया आपण टॉस. टॉस टाइम. आणि यावेळेला आपण पाहत आहेत एका साईडला गावदेवी धाने तर एका साईडला आई चंडिका कोपर. मेन इन ब्ल्यू अँड मेन इन येल्लो नागदाई देवी. नागदाई देवी या ठिकाणी कॉल आलेला आहे. धन्यवाद भगवानजी पाटील साहेब. आपण या स्पर्धेविषयी थोडंसं मनोगत व्यक्त करावं. पालघर जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट दर्जेदार स्पर्धा रुपेश पाटील जेव्हा आयोजन करतात तो एक नावाजलेली स्पर्धा म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव असते की आम्हाला जवळजवळ दिवाळीपासूनच विचारलं जाते तुमच्या गावातली तारीख काय, संघ किती झाले, संघ आले का, म्हणजे एक नाव राहून गेलं आहे. ज्याचं अगोदर मनश्री चषक असं नाव होतं, नंतर रुपेश पाटीलनी वन मॅन शो करून एकविरा चषक नाव केलं आहे. पण एक दर्जा मिळवला आहे आणि या पंचकृषीत पालघर जिल्ह्यामध्ये एक एक खेळाडूला असा आपला दर्जा दाखवण्याचं काम रुपेश पाटील यांनी करून दिलं आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच भगवानजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. अमित पाटील टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग. काही संघामध्ये चेंजेस केलेले आहेत या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये? नाही, जी टीम आहे तीच आहे. नक्की ज्या वेळेला तुम्ही जिंकता आणि तुमचे चांगले परफॉर्मन्स होता, तुम्ही त्यावेळेला गावामध्ये जाता त्यावेळेला काय चर्चा होते? गावामध्ये खूप चर्चा होते. गावातले आमचे सपोर्टर आहेत. आता सपोर्टर आमच्या गावात बहुतेक जास्ती वाढलेले आहेत. कारण जेव्हा मॅच असते गावातून निघले का ते विचारतात कुठे चालल्यात खेळायला, जिंकून आम्ही पण येतोय बघायला. ते बघायला येतात. त्यांचा सपोर्टच आम्हाला एक विजयाचा आमचा हे आहे. थँक्यू व्हेरी मच अमित पाटील. टॉस जर जिंकला असता तर रोशन काय घेतलं असतं? फिल्डिंग. नक्की ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय फिल्डिंग नाही आहे, आता बॅटिंग करायची आहे. 36 बॉल खेळायचे आहेत. तुम्हाला काय कितपर्यंत टोटल जाण्यापर्यंत विचार असेल? 60+. 60+ आज संपूर्ण टीम आहे तुमची? हो, पूर्ण. नक्कीच थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. भगवानजी पाटील साहेब पारगाव मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर यांच्याकडून आपण पाहू शकताय त्यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि टॉस आपण पाहू शकतायत सागर स्मृती आई चंडिका कोपर ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण बहाडोलीचा बुलंद आवाज ऐकूया आदरणीय मनोज पाटील यांचा. धन्यवाद प्रबोध सर आणि अजित सर दोघांचा सुद्धा आपण आवाज ऐकला. खूप छान पद्धतीने मात्र समालोचन करताना आपल्याला बघायला मिळतात. या दरम्यान एक चेंडू पडून गेलाय आणि पारगाव संघासाठी खूप मोठा हादरा बसतोय. तो सचिन गरत यांच्या रूपाने मात्र पहिली सफलता मिळते ती मुरबे संघाला. घेऊया एक छोटासा ब्रेक. थँक्यू डीजे, थँक्यू. तर अखिल तरे येतोय. सचिन गरद बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आकाश तरे आणि अखिल तरे ही दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये वीर तानाजी पारगाव संघासाठी तारणहार ठरेल का? एका बाजूने आपण सिक्सर किंग आकाश तरेला बघतोय, दुसऱ्या बाजूने त्यांचेच बंधू अखिल तरे हे स्ट्राईक एंडवर बघायला मिळतात. 56 धावांचं मोठं लक्ष समोर ठेवलं गेलंय. प्रिस्मी 11 मुरबे या संघाने वीर तानाजी पारगाव संघासमोर. तर ऑन स्क्रीन आपण बघतो या ड्रीम बॉयचे दोन स्टार फलंदाज मात्र जेवणाचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर
आपण बघतोय बॉलिंग मार्कवर आपल्याला बघायला मिळते. थोडासा गतीमध्ये टाकलेला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय चेंडू. अखिल तरेला नेटचा समजला नाही, चेंडू निघून गेलाय. निर्धाव 2 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना गोलंदाज आहे, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. प्रेम पहिल्या चेंडूवर सफलता, तदनंतर आपण बघितलं तर विकेट. काही जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. या एकविरा चषक साखरे या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीचा हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. इथून सुरेख हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. बघा काही जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. सनी देव खूप मोठं नाव आहे, आताच 2-3 दिवसापूर्वी आमच्या घरी येऊन गेले आणि खूप छान पद्धतीने मात्र आपल्या आवाजाने या पूर्ण परिसरामध्ये त्यांनी भुरळ पाडलेली आहे. ते सनी देव मात्र मैदानाच्या आतमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतात. ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण केलं आणि पूर्ण राऊंड मध्ये फिरून सुद्धा चांगली फेकी करताना आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम. प्रिस्मी 11 मुरबे संघ 55 धावांवर मात्र डाव संपला त्यांचा आणि 56 धावांचा पाठलाग करताना आकाश तरे सिक्सर किंग नुसतंच म्हटलं जात नाही त्या खेळाडूला, तर त्याच्या बॅटमधून नेहमीच चौकार षटकारांची आतषबाजी होते आणि त्याच पद्धतीने मात्र सामन्याला या सुरुवात केलेली आहे. त्याने पहिल्याच चेंडूचा फेस करतोय आणि पहिल्या चेंडूवर षटकार येताना आकाश तरे इज ऑन फायर. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय आपण बघतोय श्री भगवान नारायण पाटील साहेब मनसे शाखाध्यक्ष साखरे यांच्याकडून लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि प्रेक्षकांनी जर बाहेर जर घेतला तर त्यांच्यासाठी 200 रुपये आहेत आणि लगातार 3 चौकार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलेला आहे. मनसे शाखाध्यक्ष साखरे भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून मात्र हे पारितोषिक आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. प्रेम आकाश साठी चेंडू डाव्या हाताने ओव्हर द विकेट. आकाश या वेळेला हवेमध्ये चेंडू आहे. हा जेल खूप महत्वाचा आहे. वीर तानाजी पारगाव संघासाठी मात्र ही जमेची बाजू आहे की आकाश तरेला मात्र जीवनदान मिळतंय, ज्याच्या नावावर 4 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम आहे आणि त्या खेळाडूने थँक्यू सो मच म्हटलं असेल, आभार मानले असतील. या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते. अर्धशतक झलकावलं होतं बहाडोली संघाविरुद्ध. नाबाद 60 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. तोच आकाश तरेला मात्र इथे जीवनदान मिळते. पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत आपण बघतोय समाप्तीवर होतोय आणि 8 धावा 1 गडच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख खराट्टारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे शाखा प्रमुख खराट्टाऱ्यावरून मात्र नक्कीच उपस्थित होतील आज इथे आणि त्यांच्याकडून ॲक्युरेट 1:30 वाजता ते येणार आहेत. प्रमोद सरांनी आम्हाला माहिती दिली. परवाच्या दिवशी सुद्धा त्यांनी आम्हाला कॉल केला होता. त्यांचा गैरसमज झाला होता की मी इथे आहे, परंतु त्यांनी ही माहिती आम्हाला परवाच्या दिवशी सुद्धा दिली होती की रविवारच्या दिवसामध्ये चिन्मय 300 आईस्क्रीमचं वाटप आज याच मैदानावर होईल आणि ते आल्यानंतर लहान मुलांसहित मात्र सर्वच जण आनंदी असतात. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. आकाशचा जेल सुटला परवाच्या दिवशी. पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हा गट होता त्या दिवशी सुद्धा बहाडोली संघाविरुद्ध आकाशचा जेल सुटला होता आणि तदनंतर 60 धावांची नाबाद खेळी त्यांच्या बॅटमधून आपण बघितली. इथे बघा एक उंच मारलेला फटका आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. प्रयत्न खूप छान होते. 100% प्रयत्न केले होते इथे, कारण उलटा झेल होता. उलटा झेल थोडासा महाग असतो, कठीण असतो आणि हा कठीण झेल मात्र सोपा करण्याचा प्रयत्न आपल्याला क्षेत्ररक्षकाचा बघायला मिळाला होता. प्रयत्न तर 100% केले होते आणि 100% प्रयत्न करून सुद्धा झेल मात्र सुटलेला आहे. दुसरा जीवनदान मिळते इथे आकाश तरेला.
आकाश तरे वन मॅन शो वीर तानाजी पारगाव संघासाठी सातत्याने मात्र चांगली कामगिरी करत असताना आपल्याला नेहमीच बघायला मिळतोय. इथे कर्णधाराच्या भूमिकेत आकाश कशा पद्धतीची फलंदाजी करतोय हे बघणं महत्वाचं असेल. चिन्मय राईट आर्म ओव्हर द विकेट, मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलंय. झेल होऊ शकेल का? तर एस, आकाश तरे इज गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. तर गोलंदाज चिन्मय आहे. आकाशला बाद केल्यानंतर आनंद तर साजरा नक्कीच झालेला आहे, परंतु एका बाजूने आपण बघतोय मॅन इन फॉर्म. आणि हे मैदान ज्या खेळाडूसाठी जर आपण विचार केला, ह्या स्पर्धेमध्ये 900 खेळाडू खेळतात, परंतु प्रवीण पाटील हा असा खेळाडू आहे की हे मैदान त्याच्यासाठी नेहमीच लाभदायक ठरलेलं आहे. प्रत्येक वर्षी त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा या मैदानावर येताना आपल्याला बघायला मिळतात. यंदाचं सीझन 16वं सीझन आहे आणि या 16व्या पर्वामध्ये प्रवीण पाटील होंडो कशा पद्धतीची फलंदाजी करतोय, कारण हा एक परिपक्व खेळाडू आहे. अनुभव भरपूर वर्ष झाली क्रिकेट खेळतोय, अनुभव खूप आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर मात्र चांगली फलंदाजी करेल का, मुरबे संघाविरुद्ध आक्रमक पवित्रा धारण करेल का? कारण प्रवीणला खेळणं आता संघ हितासाठी मात्र खूप महत्त्वाचं आहे. कारण दोन खेळाडू आपण बघितलं, सचिन गरत आणि आकाश तरे हे मॅन इन फॉर्म आहेत. पारगाव संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे सातत्याने आणि दोघेही सुद्धा बाद झालेले आहेत. त्यामुळे प्रवीण पाटील आणि अखिल तरे, काय भन्नाट वेग आहे गोलंदाजाकडे. चिन्मयीच्या गतीने चेंडू टाकतोय, स्पीडमध्ये गोलंदाजी करताना आपण बघतोय काय जबरदस्त वेग, आणि या वेगाने पूर्णपणे बीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. कारण आकाश तरे विरुद्ध गोलंदाजी केली होती तेव्हा थोडासा चेंज ऑफ पेस बघायला मिळाला, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि त्याचंच कारण आपण बघितलं की आकाश झेल देऊन बाद झाला. इथे आपण बघतोय पुन्हा एकदा चिन्मय राईट आर्म ओव्हर द विकेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे जोरदार अपील आपल्याला बघायला मिळतंय आणि चेंडू निघून गेलाय निर्धाव. चांगली गोलंदाजी करताना प्रिस्मी 11 मुरबे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. 10 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले. तर या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर लागोपाठ 3 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतात. स्पीड, वेग हे खूप महत्वाचं आहे आणि नुसतंच वेग असून चालत नाही, तर वेगाबरोबर नियंत्रण हे खूप महत्वाचं आहे आणि त्या नियंत्रणात गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर चिन्मय. इथून आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय, 4 धावांकरिता चौकार येतोय. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय, कारण सोपा चेंडू होता, चेंडूवर आला होता क्षेत्ररक्षक, चेंडूला अडवण्यासाठी हात सुद्धा पुढे केले होते, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण, चेंडू 4 धावांकरिता चौकार जातोय. 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ होताना आपल्याला बघायला मिळतो. या षटकाचा आपण विचार केला तर पॉवर प्लेची 2 षटकं आहेत आणि पॉवर प्लेच्या या 2 षटकांमध्ये पॉवरफुल फलंदाजी होण्यासाठी ही पॉवर प्लेची षटकं असतात, परंतु इथे पॉवरफुल गोलंदाजी करताना प्रिस्मी 11 मुरबे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज इथे आपण बघतोय हलक्या हाताने फक्त चेंडूला सन्मान दिला जातोय. प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अखिल तरे इथे सुद्धा मात्र डेंजर झोन मध्ये होते अखिल, परंतु खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळालं. धावसंख्या आपण बघतोय 16 धावा 2 षटकांच्या समाप्तीखेर 2 बाद 16 वीर तानाजी पारगाव. दोन षटकांसाठी एक्युरेट वेळ आपण बघतोय 10 मिनिटांचा वेळ हा घेतलेला आहे. येणारे 15 मिनिटं आहेत तुमच्याकडे आणि 3 षटकं हाताळायची आहेत. तर विजयासाठी 24 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष समोर असेल. 24 चेंडू 40 धावा, सामना अजूनपर्यंत बॅलन्सिंग आहे. वीर तानाजी पारगाव संघासाठी फक्त एक टेन्शन आहे की त्यांचे 2 गडी बाद झालेत, नाहीतर या 40 धावा होऊ शकतात. दोघांकडे क्षमता आहे. येणारे अजून फलंदाज सुद्धा चांगले आहेत. राजन यांचं सुद्धा इथे आगमन होते. राजन घरत
आणि राजन पाटील हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. राजन घरत जेव्हा इथून गेले तेव्हा रुपेशजी पाटील साहेब असं वाटलं की आपण कॅरेबियन बेटामध्ये आहोत आणि त्या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळतात. हातामध्ये ग्लास, काय जबरदस्त अप्रतिम मात्र हे मैदान आपल्याला बघायला मिळते. अत्यंत मात्र निसर्गरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आई एकविरा चषक 2025 पर्व 16वे या स्पर्धेचं दिमागदार आयोजन आपल्याला नेहमीच बघायला मिळते. काहीतरी नवनवीन दरवर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते. येणार 2026चं अग्री प्रीमियर लीगचं पर्व याच मैदानावर होणार आहे. यावेळेला आपण बघतोय गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाउन्स घेतला आणि एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. मिस्टर अखिल तरे यांच्या बॅटमधून धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय तिसरं सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर प्रेम. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. षटक क्रमांक तिसरं, चेंडू क्रमांक दुसरा घेऊन येतोय प्रवीण पाटील होंडो. या खेळाडूसाठी हा चेंडू असेल. इथून आपण बघतो या पट्ट्यामध्ये चेंडू होता, कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे चेंडू पूर्णपणे चुकलेले आहेत. प्रवीण पाटील परिपक्व खेळाडू आहे. मोठे फटके तर नेहमीच त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतात, परंतु आज संघाला गरज आहे. वीर तानाजी पारगाव संघाला जर सावरायचं असेल तर अखिल तरे आणि प्रवीण पाटील यांचं अजून 2 ते 3 षटकं खेळणं गरजेचं आहे. इथे आपण बघतोय प्रवीण पाटीलच्या बॅटमधून चेंडू 6 धावांकरिता षटकार येतोय. फ्लॅट 6 आपल्याला बघायला मिळाला. ही ताकद आहे प्रवीण पाटीलची आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. डीजे थँक्यू. नवीन बॉल द्या. आहे बॉल. तर 6 धावांनी मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. धावसंख्या आपण बघतोय 23. 23 धावा 2 गडेच्या मोबदल्यात आपण बघतोय 2.3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय आणि 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. प्रवीण पाटीलचं फॉर्म मध्ये येणं हे पारगावसाठी खूप गरजेचं आहे आणि तीच कामगिरी करताना प्रवीण पाटील. शॉर्ट लेनचा चेंडू आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पंच दर्शवतात की नो बॉल आणि डोक्याच्या वरून जाणारा चेंडू होता आणि हेच कारण आपण बघतोय की स्क्वेअर लेग पंच अजित म्हात्रे सरांनी मात्र नो चेंडू दर्शवला गेला आणि तदनंतर मात्र ऑफिशियल आमच्यापर्यंत मात्र डिसिजन पोहोचवला गेला तो आशुतोष व्यवहारी सरांनी. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात आणि इथे आपण बघतोय बजर सुद्धा ऐकायला आला. फ्रीडचा इशारा, पंचांचा हात डोक्याच्या वरून फिरताना आपल्याला बघायला मिळतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा प्रेम हा गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. डाव्या हाताने राऊंड द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू खेळला आहे. क्षेत्रक्षण थोडंसं गचाळ आपल्याला बघायला मिळते, परंतु एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्येचा आपण विचार केला तर 25 धावा या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. वीर तानाजी पारगाव या संघाच्या आपल्याला बघायला मिळतात. ज्या पद्धतीने फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये सामना अजूनपर्यंत पूर्णपणे बॅलन्सिंग आहे. प्रिस्मी 11 मुरबे संघ सुद्धा विचारात पडलेला आहे, कारण पहिले 2 गडी बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की पूर्णपणे प्रिस्मी 11 मुरबे संघ हवी होताना आपल्याला बघायला मिळेल, परंतु तसं काही होताना दिसत नाही. इथे पूर्णपणे मात्र हवी होताना प्रवीण पाटील. यावेळेला अखिल तरेच्या बॅटमधून 1 धाव येताना चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सिंगल डबलला प्राधान्य देताना आपल्याला दोन्ही बॅटर बघायला मिळतात, कारण प्रेम ज्याने दुसरं षटक हाताळतोय तर नक्कीच चांगला गोलंदाज असेल. चांगल्या गोलंदाजाविरुद्ध 1 षटकार आल्यानंतर सावध पवित्रा दोघांनी सुद्धा घेतलाय. सिंगल डबलला प्राधान्य देण्याबरोबर धावफलक हलतं ठेवण्याचं काम करताना दोन्ही बॅटर आपल्याला बघायला मिळतात. अखिल तरे आणि प्रवीण पाटील. 26 धावा 2 गडेच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाज.
डाव्या हाताने ओव्हर द विकेट हलक्या हाताने खेळलाय. एक धाव तर पूर्ण केली गेली. एका धावेने फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर वीर तानाजी पारगाव हा संघ जवळ पोहोचते 27-9च्या सरासरीने. मात्र हा संघ पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. 27 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. घेऊया छोटासा ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. चला सागर वरठा ग्राउंड स्टाफ आपण कुठे असतील तर या. सागर वरठा आपण यायचंय व्यासपीठावर. आदरणीय राजन पाटील सरांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं सुद्धा करूया या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. तर गोलंदाज येतोय चौथं षटक हाताळण्यासाठी. आपण बघतोय आमच्या समोरच्या एंडने गोलंदाजी करताना आपण बघतोय 30 सर्कलच्या बाहेरून धावत येताना गोलंदाजाला आपण बघतोय चिन्मय. कंटिन्यू करतोय चिन्मय, कारण 2 षटकं प्रेमने हाताळली. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी चिन्मय तयार होतोय. म्हणजे मेन गोलंदाज होते त्यांच्याकडून मात्र 4 षटकं. हे बुद्धिमत्तेचं क्रिकेट आहे, कारण तुमच्याकडे प्रमुख गोलंदाज आहेत, त्या गोलंदाजांना पाचारण करा जेणेकरून तुम्ही मात्र ही भागीदारी होत आहे ही फोडण्याचं काम करतील. आणि पारगाव संघाचं नेमकं तेच चुकलं. अजिंक्य घरत सारखा गोलंदाज असताना अखिलला मात्र जे 5वं षटक हाताळायला दिलं, तिथे जर अजिंक्य घरतने कदाचित ते षटक हाताळलं असतं, अजिंक्य घरतने 1-2 गडी बाद केले असते, तर मात्र मग शेवटचं षटक अखिलने सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळलं असतं. इथून तुम्हाला 7-8 धावांचा फटका बसलाय. त्या 7-8 धावा किती महत्वाच्या ठरतात हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. चिन्मय पहिला चेंडू आपण बघितला, 1 धाव येते. 28 धावा धावफलकावर. अखिल तरे हा सुद्धा हार्ट हिटर फलंदाज आहे. सफाळे पारगाव चॅम्पियन लीग मध्ये मात्र या खेळाडूने काही दमछाक दाखवली होती. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून आले होते. त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. सध्या त्याचं रोल आहे ते फक्त प्रवीण पाटीलला स्ट्राईकवर आणणं, आणि तेच काम करताना मागच्या 2-3 चेंडूंपासून आपण बघतोय अखिल तरे. परंतु क्षमता तर आहे अखिलकडे सुद्धा. अजिंक्य घरत अजून एक चांगला बॅटर आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय मिस्टर, इथे आपण बघितलं तर उजव्या शीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघतोय 1ने पुढे सरकली जाते. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा चिन्मय, वेगासाठी ओळखला जाणारा गोलंदाज चिन्मय, राईट आर्म अराउंड द विकेट. इथे अखिलच्या बॅटमधून चेंडू मात्र निघून गेलाय. तो लॉंग ऑफला, वॉडिश लॉंग ऑफला जातोय, आणि इथे एक चांगला झेल मात्र आपल्याला बघायला मिळाला. अखिल तरे हा खेळाडू बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. विकेट नंबर 3. घेऊया एक छोटासा ब्रेक. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय निलेश पाटील सरांचं शुभ आगमन झाले, त्यांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर या. नवीन फलंदाज सोमनाथ येतोय मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ सुद्धा खूप छान पद्धतीने खेळतोय. परिपक्व फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून तुम्हाला चालणार नाही. आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना जर खेळायचा असेल तर इथून चांगली कामगिरी करावी लागेल. सिंगल डबलला प्राधान्य देण्याबरोबर चौकार षटकार मारावी लागतील. चांगला गोलंदाज आहे चिन्मय. चिन्मयने ज्यासाठी चिन्मयला मात्र पाठवलं गेलं होतं तेच काम करताना आपण बघतोय अखिलला बाद केलंय. इथून मात्र मुख्य लक्ष असेल ते ह्या जोडीवर पारगावकरांचं. इथे आपण बघतोय कट केलेला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं. चांगली मात्र कल्पना चांगली होती त्याची, परंतु थोडासा अजून
दूर क्षेत्ररक्षकापासून चेंडूला मात्र पाठवायचं होतं तर 4 धावा नक्कीच मिळाल्या असत्या, परंतु आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा चिन्मय गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. षटक क्रमांक आपण बघतोय 4थं सुरू आहे. 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. वेग वेग आणि वेग, फक्त वेग आपल्याला बघायला मिळतोय आणि वेगाबरोबर नियंत्रण पूर्णपणे बीट केलं गेलंय ते सोमनाथला. गतीमध्ये मिश्रण आपल्याला बघायला मिळतंय. कधी कधी हलक्या गतीने चेंडू फेकतोय, परंतु सुरेख वेग आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. खास करून मुरबे संघाकडून इथून चांगला फटका खेळलाय. एक धाव तर येते. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय आणि डायरेक्ट हातामध्ये चेंडू गेलाय. बघा चेंडूने सुद्धा साथ दिली ते पारगाव मुरबे संघाच्या बाजूने आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 4 आहे आणि धावसंख्या आपण बघितली तर 13 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांचं लक्ष्य समोर आहे. अजूनपर्यंत मात्र सामना बॅलन्सिंग बघायला मिळतोय. 13-26 टेनिस क्रिकेट आणि झटपट क्रिकेटमध्ये तर ह्या धावा सोप्या आहेत आणि दोघांकडे क्षमता आहे. सोमनाथ, प्रवीण पाटील हे 2 बॅटर मात्र परिपक्व आहेत. 13 चेंडू 26 धावा, अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग बघायला मिळतोय. कारण 2 जे गोलंदाज होते, खास करून प्रेम आणि चिन्मय, त्यांची तर षटकं आता संपतील 1 चेंडू नंतर. तर येणारे 2 गोलंदाज कोण असतील? इथे आपण बघतोय प्रवीण पाटील फक्त चेंडूला दिशा दिली आणि चेंडू निघून गेलाय. इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 धावांकरिता चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. चला 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं फेकून झालेत. येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक फेकायचं आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांचं लक्ष समोर आहे. 12 चेंडू 22 धावा. सामना बॅलन्सिंग, सामना रंगतदार स्थितीत, सामना अतितटीचा आपल्याला बघायला मिळते. सामना रोमहर्षक बघायला मिळतोय. आई एकविरा चषक ची ही उपांत्य फेरीची लढत आपल्याला बघायला मिळते. पहिल्या लढतीत दिमागदार विजय मिळवला तो जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाने ओमसाई साखरे संघावर आणि दुसरी लढत सुरू आहे. दुसरी लढत झाली NCC सफाळे आणि अद्विक 11 मनोर, जिथे NCC सफाळे संघाने मात्र विजय मिळवला आणि या सामन्यामध्ये वीर तानाजी पारगाव आणि प्रिस्मी 11 मुरबे या सामन्याचं समीकरण असं आहे की 4.5 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 6 चेंडू फेकायचे आहेत. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या मध्ये घ्यावा लागेल शेवटच्या षटकामध्ये. विजयासाठी 12 चेंडू 22 धावा हे इक्वेशन आपल्याला बघायला मिळतंय. सामना अत्यंत रोमहर्षक आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे मात्र शांत चित्ताने या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळतात. 12 चेंडू 22 धावा. प्रिस्मी 11 मुरबे संघाकडून मात्र गोलंदाज येतोय करण गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. हुंडोसाठी 2 षटकार आले तर आदरणीय भगवानजी पाटील साहेब मनसे शाखा अध्यक्ष साखरे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रवीण पाटील या खेळाडूसाठी मात्र हे बक्षीस आपल्याला बघायला मिळते. 40+ झालेला हा खेळाडू आहे, परंतु आज संघामध्ये जागा आणि संघामध्ये स्थान बघा काय आहे आणि सगळ्या पारगावकरांच्या नजरा प्रवीण पाटीलवर आहेत. ही गुणवत्ता त्याने सिद्ध केलेली आहे, ही गुणवत्ता त्याने दाखवून दिलेली आहे समस्त क्रीडा रसिकांना. इथे आपण बघतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गडी बाद होतोय. 11 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा वीर तानाजी पारगाव या संघाला. अकरा चेंडू मध्ये 22 धावांचं लक्ष समोर येतोय. अजिंक्य घरत होल्डर या नावाने जास्तीत जास्त मात्र क्रिकेटमध्ये प्रेम मिळालं.
अजिंक्य घरतकडे क्षमता आहे. आत्ताच मागच्या महिन्यामध्ये जी स्पर्धा झाली आगरी समाज बांधवांचा वर्ल्ड कप म्हणायला हरकत नाही, आगरी प्रीमियर लीग, आणि त्या लीग मध्ये मात्र काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. चेंडूच्या साह्याने बॅटच्या साह्याने सुद्धा अजिंक्य घरतचा तीच कामगिरी आज मात्र चेंडूच्या साह्याने केली. 5 गडी बाद केले. परंतु इथे 3.5 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 5 चेंडू तुम्हाला फेकायचे आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. इथे आपण बघतोय अजिंक्य घरत न्यू मॅन इन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. याच्या खांद्यावर जबाबदारी असेल आणि हे जबाबदारीचं ओझं घेऊन हे 2 बॅटर कशा पद्धतीची फलंदाजी करतात हे बघणं महत्वाचं असेल. यावेळेला अजिंक्य घरत डाऊन द लेग मारा होता, खेळण्याचा प्रयत्न केला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू निर्धाव निघून गेलाय. 10 चेंडू आणि विजयासाठी आपण बघितलं तर 22 धावांचं लक्ष समोर आहे. वेद घरत हा सुद्धा एक खेळाडू आहे. त्यानंतर आपण बघतोय अनिकेत सुद्धा आहे. तर फलंदाजी अजून स्ट्रॉंग आहे पारगाव संघाकडे, परंतु धावांवर जे अंकुश लागलंय ते धावांवरचं अंकुश आहे ही डोकेदुखी आहे. इथून बघा पहिले 3 चेंडू डॉट आलेत, म्हणजे 12 मध्ये 22 होत्या, तिथे आता 9 मध्ये 22 राहिल्यात. हे 3 चेंडू डॉट, इथून 3 चेंडूंमध्ये मात्र 2 मोठे प्रहार येणं गरजेचं आहे. पारगाव संघासाठी मात्र ही जमेची बाजू आहे. इथून 3 चेंडू आहेत, 3 चेंडूमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे, नाहीतर इथून हा सामना थोडासा मात्र 60-40 बघायला मिळेल, 70-30 बघायला मिळेल. 50-50 सामना होता 4 षटकांच्या अखेरीस, परंतु इथे आपण बघतोय तर एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. इथे मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवले प्रवीण पाटीलने. येणारे 2 चेंडू आहेत, या 2 चेंडूमध्ये लेग बायचा इशारा येतोय आणि 2 चेंडूंमध्ये किती धावा जमवेल प्रवीण पाटील हे बघणं महत्वाचं असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये 15च्या वर धावा राहिल्या तर मात्र थोडंसं प्रेशर पारगाव संघावर असेल. परंतु पुन्हा एकदा मात्र 13-14 धावा जरी राहिल्या तरी सुद्धा सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. इथे आपण बघतोय 4 चेंडू काय जबरदस्त हाताळले करणने. करणचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 21 धावांची गरज आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 8 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना करण आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने प्रवीण पाटील, इथे सुरेख फटका बघायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू निघून गेलाय. 1 धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, तर इथे अजिंक्यला बाद केलंय. प्रवीणने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. शेवटच्या चेंडूवर षटकार आला तर पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये रंगत वाढेल. 7 चेंडू विजयासाठी 20 धावा. घेतो एक छोटासा ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतो मिस्टर स्मिथ. थँक्यू डीजे, थँक्यू. आई नागदावी देवीचा सहारा आणि खेळतन साखरे गावची पोरा, हे आपण बोल ऐकले आणि हे गाणं आपण बघतोय, गाणं ऐकतोय. जो गोड गळ्याचा धनी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं सनी देव, आणि जे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात, त्यांच्याच गोड आवाजातून आपण हे गाणं बघतोय. आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेच्या माध्यमातून काय सुरेख गीतं मात्र आपल्याला ऐकायला मिळतात. ड्रीम बॉईज चषक साखरे ही सुद्धा स्पर्धा येत्या 22 आणि 23 फेब्रुवारी या 2 दिवसामध्ये याच मैदानावर आपल्याला बघायला मिळेल. 6 चेंडू आणि विजयासाठी आपण बघितलं तर 19 धावांचं लक्ष समोर आहे. येणारे 6 चेंडू 19 धावा. हवेचा जोर आहे आणि त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी करावी लागेल. पूर्ण कोपर गाव जवळजवळ इथे येताना आपल्याला बघायला मिळते अमित पाटील अँड कंपनीला सपोर्ट करण्यासाठी. आणि अमितने इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की गावाच्या सपोर्टमुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहेत आणि तोच सपोर्ट आपण बघतोय. आज पारगाव गाव सुद्धा मात्र बऱ्यापैकी इथे हजर होता आपल्या खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी. परंतु आज इथे मात्र 6 चेंडू 19 धावा. जर इथून ह्या 19 धावा केल्या गेल्या तर मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये अजून 100 ते 150 पारगावकर आपल्याला बघायला मिळतील संध्याकाळच्या सत्रामध्ये. राजन घरत थोडेसे मात्र नाराज दिसत आहेत.
कारण संघ थोडासा बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळतोय, परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो. आणि क्रिकेट म्हटलं की जर तरला मात्र कुठलाही थारा नाही. इथून आपण बघतोय गोलंदाज शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी येतोय अक्षय. 6 चेंडू 19 धावा. पहिल्या 2 चेंडूंवर एक मोठा प्रहार आला तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा मात्र ट्विस्ट निर्माण होईल यात काही शंका नाही. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय आपल्याला बघायला मिळतोय. सागर स्मृती आई चंडिका कोपर हा संघ आपल्याला बघायला मिळेल. चला मित्रांनो, घाई करा प्लीज. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल अक्षय. आणि इथून आपण बघतो यॉर्कर लेनचा चेंडू होता. वाईड यॉर्कर आपल्याला बघायला मिळालं. 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. पूर्णपणे प्रयत्न करताना प्रवीण पाटीलला आपण बघतोय, परंतु मात्र यश येताना बघायला मिळत नाहीत. कारण प्रत्येक चेंडूंवर मोठा प्रहार मारावा लागेल, त्यासाठी मात्र ही आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आपण बघतोय प्रवीण पाटील बाद झालेत. आता उरल्या सुरल्या आशा होत्या पारगावकरांच्या, त्या संपुष्टात येताना आपल्याला बघायला मिळतात. प्रवीण पाटीलवर मात्र मदार होती. प्रवीण पाटीलच्या बॅटमधून मोठे फटके येतील असं वाटलं होतं, परंतु पूर्णपणे मात्र गोलंदाजाची धार अचूक टप्प्यावर मात्र गोलंदाजी करताना प्रिस्मी 11 मुरबे संघाचे प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण पारगाव संघ तुलनेमध्ये आपण बघितलं तर समतोल होता. मुरबेच्या तुलनेमध्ये पारगाव संघाकडे चांगले फलंदाज होते, परंतु या चांगल्या फलंदाजांना रोखण्याचं काम करताना गोलंदाजांनी मात्र छान कामगिरी केलेली आहे. इथे फलंदाजांना दोष देऊन जमणार नाही, तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी झाली, पहिले 4 गोलंदाज आपण 4 षटकं हाताळली, त्या दोघांनी प्रेम आणि चिन्मयने त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. आणि तदनंतर आला तो करणने मात्र पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवला. 12-22 हे समीकरण असताना 6-19 फक्त 3 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर आता मात्र येतोय मिस्टर अक्षय. काही जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला आपण बघतोय 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळत आहे. आई एकविरा चषक साखरे अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये जे 8 संघ आपल्याला बघायला मिळाले, जय महाराष्ट्र चिखलपडा, ओमसाई साखरे, NCC सफाळे, अद्विक 11 मनोर, वीर तानाजी पारगाव, प्रिस्मी 11 मुरबे, आई चंडिका कोपर आणि गावदेवी धाणीव. तर तिसरा सामना सुरू आहे, तरी सुद्धा मात्र शेवटचा सामना होईपर्यंत 8व्या क्रमांकावर कोणता संघ राहील हे मात्र सांगणं हे चुकीचं ठरेल आणि हे सिद्ध सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे पहिला सामना ओमसाई साखरे संघाने हरलेला जरी असला तरी त्यांना थांबावं लागेल संध्याकाळच्या सत्रापर्यंत, कारण तुमचा कितवा नंबर आहे हे अजूनपर्यंत सिद्ध होणार नाही. चिखलपाडा जर नंबर 1 ला येतोय तर 5वा क्रमांक येईल तो ओमसाई साखरे संघाचा. म्हणून प्रत्येक संघाला उत्सुकता लागली असेल की आपण ज्या संघाविरुद्ध हरलेलो आहे तो संघ अंतिम विजेता व्हावा आणि आम्हाला 5व्या क्रमांकावर मात्र स्थान मिळावं. यासाठी मात्र हे सर्व संघ या मैदानावर आपल्याला हजर बघायला मिळतील. धावसंख्या आमचे साहिल पाटील आम्हाला दर्शवतात 2 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. इथून तुम्हाला कंपल्सरी चेस असल्या कारणाने मात्र 2 षटकार आले तर 12 धावा येतील, परंतु एखाद वाईट नो चेंडू जर पडला इथे तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल. यश स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय. थोड्याच दिवसामध्ये विवाह बंधनामध्ये अडकणार आहे यश. नवीन इनिंगला सुरुवात होईल या साखरेच्या मैदानावर. आज ही इनिंग खेळतोय आणि थोड्याच दिवसामध्ये नवीन इनिंग त्याच्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात होईल. इथे मात्र त्रिफळाचित होताना आपल्याला बघायला मिळतोय. 1 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांचं लक्ष असेल. प्रिस्मी 11 मुरबे संघ मात्र पूर्णपणे पहिल्या चेंडूपासूनच मात्र प्रभावित मारा करताना आपल्याला बघायला मिळाला आणि या सामन्यावर जी पकड त्याने घट्ट पकडलेली होती ती शेवटपर्यंत ढिली होऊन दिली नाही. आणि हेच कारण आपण बघतोय की सामन्यावर वर्चस्व पहिल्या चेंडूपासून जे राखलं होतं ते शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र घट्ट करत गेलेले आहेत प्रिस्मी 11 मुरबे संघ. 1 चेंडू विजयासाठी 15 धावा. यानंतर होणारा सामना असेल आई चंडिका कोपर आणि गावदेवी धानीव
सागर स्मृती आई चंडिका कोपर आणि गावदेवी धाणीव या संघांदरम्यान मात्र उपांत्य फेरीची शेवटची लढत असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अक्षय. इथे आपण बघतोय फुलटॉस चेंडू होता, पूर्णपणे चुकलेले आहेत आणि वीर तानाजी पारगाव या संघाचा प्रवास इथे संपलेला आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच एक ट्रॉफी ते इथून घरून घेऊन जातील यात काही शंका नाही. शेखण करायचं आहे दोन्ही संघातील खेळाडूंनी या स्पर्धेच्या नियमानुसार. आणि आई चंडिका कोपर आणि गावदेवी धाणीव दोन्ही संघांना विनंती करेन यानंतर मात्र मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करतोय हलकासा बदल. आदरणीय अजित पाटील सर आपल्या गोड आवाजात पुढील सामन्याचं धावतं वर्णन करतील. तोपर्यंत आम्ही घेतोय रजा आणि बोलवतोय अजित पाटील सरांना.